रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य आहे. 15 ऑगस्ट नंतर आम्ही वेळ देणार नाही अशी भूमिका प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलेली आहे. 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही वेळ दिलेला आहे, तोपर्यंत मराठी यायलाच हवं असं सरनाईक म्हणाले. या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून. कुणाल, अगदी बरोबर आहे, कारण ज्यावेळेस प्रताप सरनाईक यांनी 1 मे पासून मराठी सक्ती अनिवार्य असणार आहे रिक्षा चालकांसाठी हे घोषणा केल्यानंतर मोठा राडा झालेला पाहायला मिळाला. कारण जे गुणरत्न सदावर्ते आहेत त्यांनी देखील आंदोलन छेडलेलं पाहायला मिळालं होतं आणि मोठ्या प्रमाणात आंदोलनं देखील झालेली पाहायला मिळाले. अनेक परप्रांतीय जे आहेत ते मुंबई सोडून गावाला देखील गेलेले पाहायला मिळाले होते. मात्र हे सगळं लक्षात घेतल्यानंतर एक बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर 15 ऑगस्टची डेडलाईन जी आहे ती देण्यात आली होती. मात्र आज प्रताप सरनाईक यांनी ठासून सांगितलेलं आहे की 15 ऑगस्ट नंतर मात्र कोणालाही मुदत मिळाली जाणार नाहीये. कारण 15 ऑगस्ट पर्यंत जे काही परप्रांतीय रिक्षा चालक आहेत ज्यांना मराठी बोलता येत नाही किंवा मराठी समजत नाही अशांसाठी 4-4 तासाचे क्लासेस जे आहेत ते मराठी विभागामार्फत घेतले जाणार आहेत. ते ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीचे क्लासेस असणार आहेत. त्यामुळे हे क्लासेस लावून देखील जर मराठी बोलता येत नसेल तर त्यांचे परवाने रद्द केले जाणार आहेत. अशा प्रकारची कठोर भूमिका जी आहे ती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेली पाहायला मिळते. जी कुणाल, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले रहा.